तर मित्रांनो, पुढील कविता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आहे. कविता कशी वाटते सांगायला विसरू नका. शोभांचा पुत्र शूरवीर, शोभांचा पुत्र शूरवीर, नाव त्याचे असे छत्रपती संभाजी, नाव त्याचे असे छत्रपती संभाजी. स्वराज्य रक्षणार्थ शंभूने, स्वराज्य रक्षणार्थ शंभूने लावली प्राणाची ही बाजी, लावली प्राणाची ही बाजी. पुतळाबाई पोटी जन्मला शोभांचा खरा छावा, शोभांचा तो खरा छावा. जिंकले गड किल्ले धैर्याने, जिंकले गड किल्ले धैर्याने. करून युद्ध गनिमी कावा, करून युद्ध गनिमी कावा. आई विना पोरका बाळ राजा, आई विना पोरका बाळ राजा. वाढला आजीच्या पंखाखाली, वाढला आजीच्या पंखाखाली. जिजाऊने पाजले बाळकडू, जिजाऊने पाजले बाळकडू. पराक्रमांना सुरुवात झाली, पराक्रमांना सुरुवात झाली. संस्कृत भाषेचे प्रभुत्व, संस्कृत भाषेचे प्रभुत्व. मुखी होती मधुरवाणी, मुखी होती मधुरवाणी. अशा थोर लढवयाची होती येसूबाई पट्टराणी, होती येसूबाई पट्टराणी. रक्तात वीरता ठसलेली, रक्तात वीरता ठसलेली. शौर्याची अपारगाथा, शौर्याची अपारगाथा. करी स्त्रियांचा सन्मान, बनला सदैव त्यांचा दाता, बनला सदैव त्यांचा दाता. चळाचळा कापायचे शत्रू, चळाचळा कापायचे शत्रू. शंभूंच्या फक्त असण्याने, शंभूंच्या फक्त असण्याने. मुघलांना फुटायचा घाम संभाजी समोर दिसण्यानं, संभाजी समोर दिसण्यानं. कैद करून शंभूराजाला, कैद करून शंभूराजाला. बांधले मग साखळ दंडाला, बांधले मग साखळ दंडाला. औरंगजेब पुढे नाही झुकला, औरंगजेब पुढे नाही झुकला. धर्मांतरांच्या त्या षडयंत्राला, धर्मांतरांच्या त्या षडयंत्राला. स्वराज्य आणि धर्मासाठी गमवले शंभूने स्वनेत्र, गमवले शंभूने स्वनेत्र. रक्तातील थेंबन थेंब वाहिले राजाला दिनरात्र, वाहिले राजाला दिनरात्र. शरीराचे झाले तुकडे, शरीराचे झाले तुकडे. ना डगमगला हा वाघ, ना डगमगला हा वाघ. रयतेच्या मनात बिंबवली स्वराज्य रक्षणाची जाग, स्वराज्य रक्षणाची जाग. मित्रांनो, कविता कशी वाटली सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सुरू आहे आणि पुढील माहिती तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीकालीन एक फ्रेंच पर्यटक भारतात आलेला होता. त्याने संभाजीराजांना जवळून पाहिले होतं. तो म्हणाला, संभाजींसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी भारतात दुसरा कुठलाच पाहिला नाही. ज्याच्या धाडशी राजकारणाला वयाच्या 18व्या वर्षी सुरुवात झाली असा जगातील एकमेव राजपुत्र म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज. पुरंदर तहाच्या पूर्ततेसाठी वयाच्या 18व्या वर्षी शंभूराजे मोगलांच्या गोटात ओलीस गेले. मित्रांनो, शंभूराजे फक्त 2 वर्षाचे असताना मातुश्री सईबाईंचे निधन झाले. मित्रांनो, मातृत्व त्यांना लाभलं नाही, परंतु आजी जिजाऊ, वडील शिवाजीराजे आणि सावत्र मातांनी त्यांची हेळसाळ होऊ दिली नाही. मित्रांनो, आजी जिजाऊने त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. मित्रांनो, शिवरायांचे शौर्य, पराक्रम आणि राजनीती हे संभाजीराजेंचे विद्यापीठ आणि प्रेरणा स्थान होते. मित्रांनो, त्यांचे बालपण खेळण्या बागडण्यात नव्हे तर स्वराज्य निर्मितीचे घडामोडी करण्यात गेलं. मित्रांनो, त्यामुळे बालपणापासूनच त्यांच्या जबाबदारीवर पडली आणि वयाच्या 9व्या वर्षी वडिलांवर आग्र्याला गेले. मित्रांनो, तेथील राजकारण, शिवरायांचा बाणेदारपणा, निर्भीडपणा यांचे बाळकडू त्यांना लहानपणीच मित्रांनो मिळालं. वयाच्या 9व्या वर्षी वडिलांसोबत आग्र्याला गेलं. तेथील राजकारण, शिवरायांचा बाणेदारपणा आणि निर्भीडपणा यांचे बाळकडू त्यांना मिळालं. मित्रांनो, जीव घेण्या नजरकैदेतून निसटल्यानंतर संभाजीराजे मथुरा, वाराणसीमध्ये स्वराज्यात आले. मित्रांनो, इतक्या बालवयात त्यांना जीव घेण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. मित्रांनो, पण संभाजीराजे डगमगले नाहीत, हतबल झाले नाहीत, ना उमेद झाले नाहीत. मित्रांनो, संकटाचे डोंगर पार करून जाण्याचे शिक्षण त्यांना बालपणापासूनच मिळालं होतं. मित्रांनो, तर मित्रांनो, पुढील कविता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती. कविता कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका. मित्रांनो, बलिदान एका वीरपुत्राचा, बलिदान एका वीरपुत्राचा. रक्तरंजित होऊन लढा दिला, रक्तरंजित होऊन लढा दिला. जसा तळपता सूर्य होऊन योद्धा शूर संभाजी लढला, जसा योद्धा शूर संभाजी लढला. होती महाराष्ट्राची शान, अमूल्य तयाची तलवार, अमूल्य तयाची तलवार. एक योद्धा रक्तात चिंब, परी न माने तो सरदार, परी तो न माने सरदार. लढवया शूरवीर संभाजी, लढवया शूरवीर संभाजी. परी उगारली त्याने तलवार, धोका देऊने केले तया निशस्त्र. मुघल शत्रूने केले लाचार, मुघल शत्रूने केले लाचार. पराक्रमी तेजस्वी वीरांच्या पाठीत केला शत्रूने हावार, पराक्रमी तेजस्वी वीरांच्या पाठीत केला शत्रूने हावार. अहवेल न करून संभाजीची केले वीर गातीला अजरामर, अजरामर.
पराक्रमी तेजस्वी संभाजीला थरारले होते शत्रू कंटक फार, शत्रू कंटक फार. करुणी घेरावं टाकला जाळ, करुणी घेरावं टाकला जाळ. साधूनी डाव केला अत्याचार, साधूनी डाव केला अत्याचार. शत्रुमर्दनास मागे पुढे न पाहता, शत्रुमर्दनास मागे पुढे न पाहता. दुष्टांचा संभाजी होता कर्दन काळ, दुष्टांचा होता कर्दन काळ. लाल रक्ताची उडाली हो धार, लाल रक्ताची उडाली हो धार. रक्ताने माखली धराही लाल, रक्ताने माखली धराही लाल. तर मित्रांनो, अशा प्रकारे कविता होती. कविता कशी वाटली सांगायला विसरू नका. ॲबे कॅरे हा संभाजीकालीन फ्रेंच पर्यटक भारतात आला होता मित्रांनो. त्याने संभाजीराजांना जवळून पाहिलं होतं. तो म्हणाला, संभाजींसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी भारतात दुसरा कोणताच पाहिला नाही. संभाजीराजांच्या शारीरिक सौंदर्याचा वर्णनाबरोबरच त्यांच्या शौर्याचे, पराक्रमाचे, विद्वत्तेचे वर्णन तो मोठ्या उद्धार आणि अंतकरणानं मित्रांनो करत असतो. वयाच्या 10व्या वर्षी शिवरायांनी शंभूराजांना गुजरात मोहिमेवर पाठवलं मित्रांनो. त्याप्रसंगी शंभूराजे आपल्या सैनिकांशी कसे वागले याचे वर्णन कॅरे करतो. तर संभाजीराजे आपल्या ज्येष्ठ सरदारांशी अत्यंत आदराने वागतात. सरकारी आणि सैन्यात अत्यंत प्रेमाने वागतात. जखमी सैन्याची स्वतः विचारपूस करून त्यांना आस्थेची मदत करतात मित्रांनो. संभाजीराजांच्या पराक्रमाबरोबरच त्यांच्या विनयशील आणि प्रेमळ स्वभावाचेही ॲबे कॅरे वर्णन करतो मित्रांनो. संभाजीराजांना आपल्या पराक्रमाचा, विद्वत्तेचा अहंकार नव्हता मित्रांनो. बडेराव नव्हता मित्रांनो, म्हणजे मोठेपणा नव्हता मित्रांनो त्यांना. आजोबा शहाजीराजे, आजी जिजाऊ, वडील शिवाजीराजे यांचे संस्कार त्यांना मित्रांनो लाभलं होतं. भूभूषण या ग्रंथात त्यांनी आपल्या वडिलांच्या गुणवत्तेचे प्रभावशाली भाषेत वर्णन केलेलं आहे मित्रांनो. शंभूराजे जसे तलवारबाजीत निपुण होते, युद्धकलेत निष्णात होते, राजकारणात मत्सही होते, तसेच ते बौद्धिक क्षेत्रात महाविद्वान होते मित्रांनो. ज्ञानार्जन ही कुणाची मक्तेदारी नाही हे संभाजीराजांनी दाखवून दिलं होतं मित्रांनो. त्यांनी विविध भाषावर प्रभुत्व संपादन केलं होतं. ते केवळ पारंपरिक संस्कृत पंडित नव्हते, तर ते अवैदिक आणि विचारवंत होते मित्रांनो. त्यामुळेच ते सनातनी मंत्र्यांच्या विरुद्ध भूमिका घेऊ शकले मित्रांनो. संभाजीराजांनी भूभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला मित्रांनो, परंतु आजचा भूभूषण प्रक्षिप्त आहे असे शरद पाटील सांगतात मित्रांनो. शिवाजीराजांनी केवळ संस्कृतच नव्हे तर हिंदी आणि इंग्रजी भाषेवर देखील प्रभुत्व संपादन केलेलं आहे मित्रांनो. त्यांनी नखशिखा, नायकाभेद आणि 7 शतक हे 3 ग्रंथ हिंदी ग्रंथ लिहिलेले आहेत मित्रांनो. ईस्ट इंडिया कंपनीच्या शिष्टमंडळाबरोबरच ते रायगड इंग्रजीमध्ये बोललेले आहेत मित्रांनो, म्हणजे रायगडावर जाऊन इंग्रजीमध्ये बोललेले आहेत मित्रांनो. यावरून स्पष्ट होते की संभाजीराजे महाविद्वान, विवेकी राजकारणी होते मित्रांनो. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संभाजीराजांनी कारभार केला मित्रांनो. दक्षिण दिग्विजय प्रसंगी शिवरायांनी संभाजीराजांना सोबत न घेता कोकणची जबाबदारी त्यांच्या अंगावर टाकली होती मित्रांनो. संभाजीराजांना रायगडवर ठेवणे धोकादायक होते याचा निषेध समकालीन परमानंद शिवभारत या ग्रंथात होतो मित्रांनो. संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले हा त्याचा उथळपणा, स्वराज्यद्रोह किंवा स्वार्थ नव्हता, तर ते दूरदृष्टीने राजकारण होते. मुळातच संभाजीराजे आणि दिलेरखान यांचे चांगले संबंध होते मित्रांनो. शरद पाटील म्हणतात की संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले नसते तर मंत्र्यांनी तेव्हाच त्यांचा घात केला असता. संभाजीराजांना पकडून आग्र्याला पाठवा असे दिलेरखानाला औरंगजेबचे फरमान असताना देखील दिलेरखानाने संभाजींना निसटून जाण्यास वाट दिली मित्रांनो. असे समकालीन कृष्णाजी अनंत सभासद लागतो मित्रांनो. निसटल्यानंतर शिवाजीराजे शंभूराजांची भेट पन्हाळगडावर झाली होती मित्रांनो. त्या प्रसंगी संभाजीराजे शिवरायांना म्हणतात, दूध भात खाऊन तुमची पायाची सेवा करीन, पण राज्याची वाटणी नको. यावरून स्पष्ट होते की संभाजीराजे सत्ता निलावी किंवा राजद्रोही नव्हते मित्रांनो. शिवरायांच्या निधनानंतर ना उमेद न होता स्वराज्याचे रक्षण करण्याचे महान कार्य संभाजीराजांनी केले मित्रांनो. तो काळ कठीण होता. खुद्द औरंगजेब सुमारे 7-8 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. अशा अनेक शत्रूविरुद्ध संभाजीराजांना लढावे लागले मित्रांनो. या प्रसंगी संभाजीराजे फक्त 23 वर्षाचे होते, पण न डगमगता त्यांनी सुमारे 9 वर्ष मोगलांना सळो की पळो करून सोडले होते. तर मित्रांनो, पुढील कविता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आहे. कविता कशी वाटते सांगायला विसरू नका. पुरंदरी जन्मला तेजस्वी सूर्य, ज्याच्यात पराक्रम, धैर्य आणि शौर्य, धैर्य आणि शौर्य. रुद्राचा तो अवतार झाला, रुद्राचा तो अवतार झाला. संपवण्यात्या औरंग्याला, संपवण्यात्या औरंग्याला. जशी नजर धारदार, जशी नजर धारदार, तशी तळपते तलवार, तशी तळपते तलवार. नाही पाहिला पराजय कधी, नाही पाहिला पराजय कधी. ना घेतली माघार कधी, ना घेतली माघार कधी.
ज्याच्यासमोर मृत्यूही नतमस्तक झाला, ज्याच्यासमोर मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्यात ऐसा छत्रपती लाभला, स्वराज्यात ऐसा छत्रपती लाभला. धर्मपंडित विद्वान असे हा राजा, धर्मपंडित विद्वान असे हा राजा, ज्याच्या न्यायानं सुखावली प्रजा, ज्याच्या न्यायानं सुखावली प्रजा. स्वधर्माने स्वराज्य रक्षणार्थ लढला, स्वधर्मान स्वराज्य रक्षणार्थ लढला, ऐसा शिवबांचा छावा शंभू राजा झाला, ऐसा शंभू राजा झाला. मित्रांनो, कविता कशी वाटली सांगायला विसरू नका. संभाजीराजांच्या पराक्रमाने घाया झालेला मोगलांचा दरबारी इतिहासकार खापिकान लिहितो, संभाजी हा मोगलांसाठी वडिलांपेक्षा म्हणजे मित्रांनो आपल्या शिवरायांपेक्षा 10 पटीने तापदायक होता. तर मित्रांनो त्यांचा मोगलांचा हा सैनिक असा लिहितो. मित्रांनो, संभाजीराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, गोवा जिंकण्यासाठी मांडवी नदी पार करून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोर्तुगीज घाबरून शेख झेवियरच्या छावापाशी जाऊन धावा करू लागले. मित्रांनो, बऱ्हाणपुराजवळ हमला करून औरंगजेबवर वचक निर्माण केला. मित्रांनो, औरंगजेब पुत्र शहाजादा अकबर हा संभाजीराजांच्या आश्रयाला आला होता. मित्रांनो, रात्रंदिन युद्धमोहीवर असणाऱ्या संभाजीराजांनी स्वराज्याची जबाबदारी महाराणी येसुबाई यांच्याकडे दिलेली होती. मित्रांनो, त्यांच्या नावाचा शिक्का श्री सखीराज्ञी देऊन त्यांना कुलमुक्त्यावर केले होते. मित्रांनो, आणि स्वराज्याचे सर्व अधिकार त्यांना दिलं होतं. आपल्या सर्व सावत्र मातांना अत्यंत आदराने सन्मानाने वागवलं होतं. मित्रांनो, धाकटे सावत्र बंधू राजाराम महाराजांना अत्यंत प्रेमानं वागवलं होतं. मित्रांनो, त्यांचे 3 विवाह संभाजीराजांनी लावून दिलं होतं. मित्रांनो, राजारामांची महाराणी ताराबाईंना युद्धकला राजनीतीचे स्वातंत्र्य दिलं, स्वराज्यातील परराज्यातील महिलांचा आदर सन्मान केला. आपल्या राज्यात संभाजीराजांनी कधीही भेदभाव केला नाही. संभाजीराजे म्हणतात, जो प्रयत्नवादी असतो तो पुरुष सिंह असतो आणि ज्याचा देवावर विश्वास असतो तो दुर्बळ असतो. मित्रांनो, यावरून स्पष्ट होते की संभाजीराजे बुद्धी प्रामाण्यवादी होते, त्यांचा विश्वास कर्तृत्वावर होता. ते विज्ञानवादी होते, त्यांनी भविष्य पंचांग मुहूर्त यज्ञ यागावर असा कोणताच विश्वास ठेवला नव्हता. मित्रांनो, संभाजीराजांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली, शेतसरा माफ केला, त्यांना संकटसमयी आधार दिला. मित्रांनो, गोरगरिबांना न्याय दिला. मित्रांनो, सरजामशाहीला पायबंद घातला. छत्रपती संभाजीराजे गोरगरिबांचे आणि प्रजेचे आधारवड होते. मित्रांनो, अशा संभाजीराजांना 2 वेळा ठार मारण्याचा प्रयत्न मंत्र्यांनी केला होता. मित्रांनो, शेवटी औरंगजेबाने संभाजीराजांना तुळजापूर या ठिकाणी अत्यंत निर्दयीपणे ठार मारले. मित्रांनो, सनातनी धर्ममार्तंड आणि औरंगजेब यांच्या क्रूर निर्दयी मनोवृत्तीनं संभाजीराजांचा घात केला. मित्रांनो, या प्रसंगी संभाजीराजांचे वय फक्त 32 वर्षाचे होते. मित्रांनो, संभाजीराजे जगले असते तर उत्तर भारत जिंकला असता. मित्रांनो, ते इतके शूर पराक्रमी दूरदृष्टीचे प्रजावत्सल राजे होते. अशा प्रजावत्सल्य महापराक्रमी आणि सुसंस्कृत राजाला मित्रांनो विनम्र अभिवादन. तर मित्रांनो, माहिती कशा प्रकारे तुम्हाला आवडली सांगायला विसरू नका. तर सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.